आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज माजी सहकार मंत्री व कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। छत्रपती संभाजी महाराज भाजी मार्केटमधील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांच्याकडे पाटील यांनी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अर्ज सादर केला। त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि आज सोमवार 3 मार्च रोजी मी माझा उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे। कारखान्याची स्थापना त्याला शशी विष्णुराव चव्हाण साहेबांची विचारपूस झाली। आदरणीय पी पाटील साहेब त्यांच्या सर्व सहकार्यांच्या जबाबदारी आणि सुरुवातीपासून या कार्यक्षेत्रामध्ये असलेले कमी ऊसाचं क्षेत्र याचा विचार करता कारखान्याच्या माध्यमातून काही व्यक्तिरेषा करण्यात आल्या। आरफळचं कॅनॉल आला, धनगरवाडी हंदरवाडी योजना त्या ठिकाणी झाली आणि या सर्व परिस्थितीमध्ये ऊसाचं क्षेत्र सातत्यानं वाढतं आहे। जसजसे क्षेत्र वाढेल तसतसे कारखान्याची विस्तारणी करण्यात आली। 7,500 टनाचा कारखाना आज 8,500-9 हजारांनी चालतो। भविष्यामध्ये त्यामध्ये वाढ करून 11,000 टन दिवसाला कृषी होईल अशा प्रकारचं कृषी लायसन्स घेतलेलं आहे आणि 11,000चं ॲव्हरेज मिळण्यासाठी साधारणपणे 13-13.5 टन गळीची करावं लागणार आहे प्रत्येक दिवशी आणि तशा प्रकारची मशिनरीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। त्याच्या ट्रायल त्या ठिकाणी सगळ्यात मशीनच्या ट्रायल सुरू आहे आणि गेले 50 वर्ष सातत्यानं या कारखान्यानं सर्वसामान्य सभासदांना शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली। ही भूमिका पुढे घेऊन या निवडणुकीला आम्ही सर्वजण सामोरं जातो। दुरंगी निवडणुकीचं चित्र दिसतंय, या संदर्भात आपण काय मला सध्या तर काही कल्पना नाही। माझ्या माहितीप्रमाणे मी आमच्या पॅनलच्या सर्वांची त्या ठिकाणी गेली 2-3 चर्चा करतोय। अनेकांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली आहे। काही जण अर्ज दाखल करतील, काही उद्या करतील, काही परवा करतील आणि नंतर विड्रॉलसाठी वेळ बराच आहे आणि त्यानंतर 21 तारखेनंतर चित्र स्पष्ट होईल। कारखान्याचा चेअरमन कोण निवडायचा यासाठी पॅनल त्याला सामान्य सभासद सहकार्य करतात आणि त्यानंतर संचालक मंडळ निर्णय घेऊन चेअरमनची आणि हा अधिकार या सह्याद्री कारखान्याच्या स्वाभिमानी सभासदांचा अधिकार आहे। ते निर्णय घेतील कारखान्याच्या भविष्यामधला चेअरमन कोण असेल, पूर्वीच्या चेअरमनने काय काम केलं याचं अवलोकन ते करतील आणि त्यातून चांगल्या प्रकारचा निर्णय हे स्वाभिमानी मतदार